संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान होतं आणि याच निमित्तानं मंदिर परिसरातला इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी अक्षरशः खुलून गेलाय। तर लाडक्या माऊलींच्या दर्शनापूर्वी भाविक पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करत आहेत। तर यंदाची वारी ही खरं तर निर्मल वारी आणि हरित वारी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज आहे। वारकऱ्यांचे आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता यासाठी अनेक उपाययोजना आळंदीमध्ये करण्यात आल्यात आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। इंद्रायणी घाटावरची खरं तर ही मनमोहक अशी दृश्य आहेत सकाळची। हा इंद्रायणी घाट या सगळ्या वारकऱ्यांनी खुलून गेलाय। आळंदीमध्ये वारकरी मोठ्या संख्येने दरवर्षी खरं तर दाखल होत असतात। ज्ञानोबा आता विठुरायाच्या भेटीसाठी निघणार आहेत आणि त्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी यामध्ये सहभागी होत असतात। त्याआधी सकाळी इंद्रायणी घाटावर स्नान केलं जातं आणि त्याचीच ही मनमोहक दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। आषाढी वारी सोहळा वारकऱ्यांसाठी उत्सव असतो आणि या उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखोंचा वारकरी जनसमुदाय देवाच्या आळंदी नगरीमध्ये सहभागी झालाय। लाखोंचा जनसमुदाय देवाच्या आळंदी नगरीमध्ये येतो, हाच मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेने जातो। या दरम्यान या वारकऱ्यांच्या सुखसुविधांसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे। निर्मल वारीची संकल्पना ही राबवण्यात येते। शौचालयाची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण 5 ते 7 लाखाचा जनसमुदाय हा आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होत असतो। त्यामुळे या वारकऱ्यांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी आणि ही वारी निर्मल वारी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली, अगदी स्वच्छतेची या ठिकाणी काळजी घेण्यात येते। त्यामुळे यंदाचा आषाढी वारी सोहळा हा निर्मल वारी सोहळा होईल या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाचे हे पाऊल आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।